अनेक ठिकाणून मला हा फीडबॅकसुद्धा आला की मुलांना याच्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भात मी माझ्या डिपार्टमेंटची चर्चा केली आणि सुरुवातीची जी 10 मिनटं फुकट जाणार आहेत ती आम्ही नंतर 10 मिनटं वाढवून या ठिकाणी कॉम्पन्सेट करणार आहे. आणि हा निर्णय कालच मी रात्री मुख्यमंत्री महोदयांच्यासुद्धा कानावर घातलेला आहे. आणि मी राजसाहेबांचासुद्धा आभारी आहे की मुलांच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह ते आहेत याचा एक प्रत्यय मला त्या निमित्ताने आला की त्यांनी स्वतः फोन करून मुलांच्या डिफिकल्टीबद्दल बोलले. आणि मध्ये जे एज्युकेशन बघतात त्या कंपनीशी सुद्धा चर्चा झाली आणि उत्कृष्ट शिक्षण हे मुलांना पोचलं पाहिजे आहे. मी ज्यावेळेला तुमच्यावर हे बोलतो त्याला आर.के. लक्ष्मण साहेबांची मुलगी ही सुद्धा माझ्या इथे घरी उपस्थित आहे. आर.के. लक्ष्मण साहेबांनी कार्टूनिस्ट म्हणून जे काम स्किल डेव्हलपमेंट आम्ही करतो आहे आणि ही जी नवीन टेक्नॉलॉजी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्यावर माझी आत्ता चर्चा चालू आहे. माझे सिनियर ऑफिसर्ससुद्धा इथं उपस्थित आहेत. अजून ही चर्चा पूर्ण नाही झाली परंतु त्याच्यामधून काहीतरी फ्रुटफुल निघालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे प्रत्येक मुलाचं आवड हे आम्ही पूर्वीसुद्धा टेंडर काढलेलं आहे आणि त्याची एजन्सी दिलेली आहे. परंतु हे अधिक ॲडव्हान्स सिस्टमने प्रत्येक मुलाचा कल आपल्या लक्षात येईल त्याप्रमाणे कुठलं स्किल त्याला द्यायचं आहे हे आमच्या लक्षात येईल. स्किल डेव्हलपमेंटमधलं अत्याधुनिक असं शिक्षण हे आम्ही आमच्या मुलांना देऊ शकू. अर्थात आम्हाला ते परवडलंसुद्धा पाहिजे. इस्रायल गव्हर्नमेंटने काय रेट्स ऑफर केलेले आहेत, आम्ही काय करतो, आम्ही सरकारबरोबर टायअप करू शकतो का इस्रायलच्या वगैरे अधिक पुढच्या गोष्टी आहेत. परंतु माझं टार्गेट असं आहे की येत्या 3 महिन्यामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हावी. आणि आम्ही हे करत असताना मुलांची तर काळजी घेतोय त्याच्याबरोबर टीचर्सचा जो पगार असेल सगळं ऑटोमॅटिकली त्यांच्या अकाउंटला जमा झालं पाहिजे. एवढंच स्ट्रीमलाईन झालं पाहिजे की महाराष्ट्रामधलं एज्युकेशन हे भारतामधलं सर्वोत्कृष्ट असलं पाहिजे. याच्यासाठी मी माझ्या टीमना वेगवेगळ्या राज्यामध्ये पाठवलेल्या होत्या. तिथल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही बघितलेल्या आहेत आणि हे सगळं बरोबर घेऊन आम्ही उत्कृष्ट अशी शिक्षण पद्धती ही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली. सर यालाच धरून तुम्ही आता उल्लेख केला की क्रीडा क्षेत्रात वगैरे आपण मुलांना जास्त प्राधान्य देणार आहोत. असं कळतं की मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये तुम्ही आणि थोडा भेटणार आहात की शालेय मुलांना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी किंवा जे महत्त्वाचे खेळ आहेत यामध्ये सहभागी होण्यासाठी नेमके धोरण काय असणार आणि कशा पद्धतीचं असणार? वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ह्या घेतल्या जातातच म्हणजे याला अधिकचं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की प्रत्येक शाळेला ग्राउंड नसतं परंतु म्युन्सिपाल्टीने जर प्रॉपरली प्लॅनिंग केलं तर मुंबईची अनेक प्लेग्राऊंड्स ही शाळांच्या जवळ आहे. त्याचं कोऑर्डिनेशन कसं करता येईल. आम्ही एक जॉईंट मीटिंग घेणार आहोत. खरं तर मी काही मुंबईतल्या शाळांना भेटी दिल्या आहेत परंतु याच्यानंतर मुंबईच्या एज्युकेशनमध्ये सुद्धा अनेक प्रयोग पूर्वी झाले त्याचं मी कौतुक करतो परंतु आमूलाग्र असा बदल केला जाणार आहे. मुलांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल याची आम्ही काळजी घेतो आहे आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की एज्युकेशनमध्ये असलेल्या प्रत्येक बाबीवर आम्ही लक्ष देऊ आणि एक ही जबाबदारी आहे येणाऱ्या पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आहे ती आम्ही उत्कृष्टपणे पार पाडू. काल ज्यावेळेला आमची मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली त्यावेळेला विशेषतः मुलांसाठी टॉयलेट्स मुलांच्या शाळांमध्ये असलेली स्वच्छता याबाबत आदरणीय मुख्यमंत्री महोदय अतिशय आग्रही होते. मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्याच्या संदर्भात आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब अत्यंत ॲक्टिव्ह होते अत्यंत पॉझिटिव्ह होते. एवढंच नाही तर कॉफीमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी एंटायर यंत्रणा म्हणजे त्याच्यामध्ये कलेक्टर SP CO सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक शाळेकडे जसं आपण इलेक्शनच्या संदर्भात जाताना जी काळजी घेतली जाणार तशी प्रत्येक शाळेमध्ये घेतली जाणार. मुलांनी आपल्याबरोबर मोबाईल नेलेला नाही याची खात्री केली जाणार आणि संपूर्ण पोलीस यंत्रणासुद्धा आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आदेश दिल्यामुळे पूर्ण पोलीस यंत्रणासुद्धा याच्यासाठी सक्रिय झालेली आहे. पूर्णपणे नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो घडवण्याच्या संदर्भात हे सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे. राज ठाकरेंच्या शिष्टमंडळाला तुम्ही कुठलं आश्वासन दिलं आहे? त्यांचं शिष्टमंडळ तुमच्या भेटीला नाही काल तर मी राजसाहेबांशी संध्याकाळी बोललोच आणि त्यांना सांगितलं की ह्या सजेशनवर आम्ही लगेच ॲक्शन घेतो आहे कारण आम्ही ह्या सगळ्याचं असेसमेंट करत होतो. परंतु साहेब असं म्हणाले की शिष्टमंडळ तुमच्याकडे येऊन दे. शेवटी आपण काम केल्यानंतर लोकांनासुद्धा कळायला लागतं की हे काम कुठल्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्याला मला म्हटलं की त्या शिष्टमंडळाला सुद्धा तुम्ही भेट द्या. खरं तर आजमध्ये इस्रायलच्या
शिष्टमंडळाबरोबर बोलणी चालू होती, तरी पण मुद्दाम मी शिष्टमंडळाला भेटलो. देशपांडे, संदीप देशपांडे साहेबसुद्धा त्या ठिकाणी होते आणि ते सुद्धा लोक अतिशय खुश झाले. शेवटी बाळासाहेबांची परंपरा ते पुढे चालवत आहे, त्याचा मला सार्थ अभिमान अशासाठी वाटतो की बाळासाहेबांकडे एखादा सर्वसामान्य मनुष्य जरी गेला तरी त्याची दखल बाळासाहेब घेत होते आणि ताबडतोब त्या अधिकाऱ्यांना फोन करत होते किंवा आपल्या संबंधित जो कोण मेयर असेल किंवा मंत्री असेल यांना ते स्वतः फोन करून सांगत होते. ते त्यांनी दाखवलं, याचा मला अतिशय आनंद आहे. कॉपी मुक्त अभियानांतर्गत काही निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत, जसे इंग्रजी, गणित, विज्ञान पेपरला 1 दिवस सुट्टी देणं किंवा जे संवेदनशील परीक्षा केंद्र आहे तिथे व्हिडिओ चित्रीकरण करणं, त्याचबरोबर परीक्षा केंद्रापासून 50 मीटर आत अधिकृतरित्या प्रवेश किंवा झेरॉक्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. हे नेमकं थोडं समजून. नाही, याच्यामध्ये कसं आहे की आपण जो उल्लेख केला हे 3 सब्जेक्ट जे आहेत, ह्या 3 सब्जेक्टमध्ये मुलांनी हुशार असणं आवश्यकच आहे आणि अशा वेळेला त्यांना अभ्यास करायची संधी द्यावी. म्हणून हा काही कॉपीमुक्त महाराष्ट्राचा भाग नाही, तो आम्ही एज्युकेशन सिस्टम जे इम्प्रूव्ह करतो त्याच्यामध्ये आमच्या बोर्डाने घेतलेले हे डिसिजन आहेत की ह्याच्यामध्ये गॅप ठेवली तर मुलांना हे 3 विषय जे असतात त्याच्यामध्ये एक लँग्वेज आहे म्हणजे इंग्लिश आहे, एक सायन्स आहे आणि दुसरं गणित आहे. या 3 विषयामध्ये आपली मुलं ही पाहिजे त्या प्रमाणामध्ये जे स्कोअर करतात, पण तो स्कोअर करणं हा एक भाग झाला आणि त्याला समजून घेणं हा भाग झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी केवळ स्कोअर करता कामा नये, त्यांनी तो विषय समजून सुद्धा घेतला पाहिजे, जेणेकरून ज्या वेळेला ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला सामोरे जातात त्यावेळेला ते परफेक्ट असावे, असं आमचा एक दृष्टिकोन आहे. आणि कॉपीमुक्त ह्याच्या संदर्भात 50 मीटरचं, जसं आपण इलेक्शनला 100 मीटरमध्ये कुठली ॲक्टिव्हिटी अलाव करत नाही तसं 50 मीटरमध्ये कोणी येऊ शकणार नाही, त्याच्यावर पूर्णपणे पोलिसांचं नियंत्रण असणार आहे. ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह केंद्र आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे आणि अशा रीतीने एक चांगला असा प्रयोग हे ज्या वेळेला श्रीकर परदेशी साहेब हे नांदेडला कलेक्टर होते त्यावेळेला त्यांनी तो नांदेड पॅटर्न कॉपीमुक्त महाराष्ट्राचा राबवलेला होता. ज्यावेळेला त्यांचं पासिंग आऊट पर्सेंटेज हे 85%वरून 30%वर आलं, परंतु 30%वर आल्यानंतर मुलांना रिअलाईज झालं की आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामुळे नंतर मुलांनी अभ्यास करायला सुरुवात केला, त्याला पुन्हा हे 85-90%वर गेलं प्रमाण. ह्याच्यावरून एक बोध सगळ्यांनीच घेतला पाहिजे की मुलांनी एफर्ट्स घेणं, मुलांनी कष्ट घेणं शिक्षणासाठी हे मुलांना शिकवलंच पाहिजे. इझिली कॉपी करून परीक्षामध्ये तो आता पास होऊ शकेल, परंतु पुढच्या जीवनामध्ये तो यशस्वी होणार नाही आणि या दृष्टीने हे या अभियानाला फार मोठं महत्त्व हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे. परीक्षेसाठी वाढीव वेळ मिळावा असं त्यांच्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं, ते मान्य झालं. परीक्षेसाठी 2 होतं की एक 10 मिनिटाचा जो वेळ फुकट जातो तो तर मी वाढवून दिला. काल मी राजसाहेबांशी सुद्धा बोललेलो होतो, पण त्यांचं दुसरं एक असं म्हणणं होतं की ही जी बॅच आलेली आहे 8वी आणि 9वीमध्ये त्यांनी पेपरच लिहिण्याची त्यांची सवय गेलेली आहे, कारण सगळं ऑनलाईन शिक्षण होतं आणि ते ऑनलाईन शिक्षण होतं हे जर आपण गृहीत धरलं तरी मी त्यांना एका गोष्टीची जाणीव करून दिली की आता मी अर्धा तास वाढवला तर पुढच्या वर्षीचा विद्यार्थी म्हणणार आमचा अर्धा तास वाढवा, म्हणजे 3 वरून 3.5 तासावर जायचं वगैरे हे सगळं चालू राहील. तर त्याच्याऐवजी मी त्यांना असं सांगितलं की मुलांना सवय होऊन दे, जर 3 तासाचा पेपर असेल तर हा डिसअडव्हान्टेज सगळ्याच मुलांना आहे आणि ह्या मार्क कशासाठी वापरले जातात तर हे ॲडमिशनसाठी मार्क्स वापरले जातात, कॉलेजमधल्या ॲडमिशनसाठी. इतर जे प्रोफेशनल डिग्रीज आहेत त्याच्यासाठी वेगळ्या एक्झाम्स असतात, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकदा ह्या सवलतीची सवय झाली तर पुढे कधीच ती मुलं परत 3.5 तासाचाच पेपर करा असं म्हणू शकतील. आणि म्हणून त्यांना सांगितलं की 3 तासामध्ये प्रत्येक मुलाला हा डिसॲडव्हान्टेज आहेच. त्याच्यामुळे आता एखादं आपण असं धरलं की रुईयामध्ये ॲडमिशनसाठी 97%ला क्लोज होतं, तर बरं पुढच्या वर्षी मुलांचं हे ॲव्हरेज कमी झाल्यामुळे 93ला जरी हे झालं तरी जो हुशार मुलगा असणार त्याला रुईया किंवा रुपारेलमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. म्हणजे हे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून 2 कॉलेजेसची नावं सांगितली, अशा सगळ्या कॉलेजेसमध्ये ते पर्सेंटेज हे घटत असताना सगळ्यांचंच पर्सेंटेज घटणार आणि त्याचा डिसॲडव्हान्टेज कोणालाही नाही आहे आणि त्याच्यामुळे एक्झिस्टिंग सिस्टम आम्ही बदलू शकत नाही. एक्झिस्टिंग सिस्टम या परिपूर्ण पाहिजे आणि त्या तशा परिपूर्ण राहिल्या तरच आपण म्हणजे शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ दिला जाणार नाही. आम्ही काही बाबतीत स्ट्रिक्टसुद्धा आहोत की शेवटी आपण खूप सवलती जर एज्युकेशनमध्ये देत राहिलो तर मग त्याचं सिरियसनेस राहत नाही आणि त्याच्यामुळे क्वालिटी एज्युकेशन हे ध्येय मी पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं होतं. ते करताना सगळ्या टीचर्सच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर केलेल्या आहेत. काही टीचर्सच्या अधिकच्या अडचणी आहेत, काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी आहेत, पण तुम्ही एकच सांगतो
मुलांच्या भवितव्यावर कुठलीही तडजोड हे सरकार करणार नाही. आम्ही जेवढ्या फॅसिलिटीज आमच्या शिक्षकांना देतो, आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देतो, भारतातलं कुठलंही राज्य देत नाही. अधिकचा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आत्ता 1100 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे. आमचा सहानुभूतीचा दृष्टिकोन आहे आणि तो सहानुभूतीचा राहणार आहे. परंतु मुलांच्या जीवनाशी कोण खेळत असेल तर तो या राज्याचा अपमान आहे, राज्याच्या जनतेचा अपमान आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीवर परिणाम करणारा तो आहे. आणि त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की असा कुठलाही प्रयत्न करून मुलांचं भवितव्याकडे तुम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करू नका. मुलांच्या परीक्षा या त्यांच्या जीवनामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. दिवस रात्र मेहनत करून ते परीक्षा देतात. युनियन्स असू शकतात, संघटना असू शकतात, पण संघटनांच्या पलीकडे जाऊन मुलांचं हित आहे आणि या मुलांच्या हिताकडे ते बघणार नसतील त्यांना स्वतःला एक जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी असण्याचा कितपत हक्क पुढच्या काळामध्ये समाज देईल याला सुद्धा लिमिट आहे. आम्ही कुठल्याही मागण्या, हे सरकार एवढं सेन्सिटिव्ह आहे. आम्ही बघा एका फटक्यामध्ये 61,000 टीचर्सचा प्रश्न सोडवला. शिक्षक सेवकांचा प्रश्न आहे, 6,000वरून थेट त्यांना 16,000 रुपये पगार केला. अनेक कॅटेगरीमध्ये जिथं 2,000 रुपयाला लायब्ररीन राबत होता त्याला आम्ही थेट 10,000, 15,000 रुपयावर नेलं. म्हणजे आम्ही सेन्सिटिव्ह आहोत, परंतु आम्हाला सुद्धा लिमिट आहे. आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. धानावर बोनस देणारं हे सरकार आहे. ज्यांनी केवळ धान ज्यांचं विकत घेतो त्यांना बोनस नाही, तर कालच्या आमच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जो झाला आहे, ज्याच्यावर आम्ही अधिकची माहिती मागवली आहे, तो असा होता की धान जे स्वतःचं विकत नाहीत आणि स्वतः कन्झ्युम करतात त्यांनासुद्धा हा बोनस मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेणारे हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळे टीकेला टीका कोणी करू शकतं सरकारवर. एवढे निर्णय कुठल्याही सरकारने घेऊन ते इम्प्लिमेंट केलेले दाखवा. 50,000 रुपये थेट अकाउंटला जमा झाले. 4-4 वर्ष झालेले नव्हते ना. आम्हाला सुद्धा लिमिट आहे, परंतु संकट एका वेळेला येतात त्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना कॉम्पन्सेशन देणं आमची पहिली जबाबदारी असते. आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही पॉझिटिव्ह आहोत त्यावेळेला आम्हाला सुद्धा कोंडीत पकडणं, आम्हाला कोंडीत पकडू शकतात, परंतु विद्यार्थ्यांना कधीही कोंडीत पकडू नका. ते तुमची सुद्धा मुलं आहेत, त्या मुलांचं सुद्धा जीवन असतं आणि मुलांनी एवढा अभ्यास केलेला असतो की कोणीही त्यांच्या संदर्भात असं स्टेप घेणं हे मला व्यक्तिशः मान्य. महाराष्ट्रातले मुलांसंदर्भात भविष्याबाबत आपण नक्की चांगला विचार करत आहोत. मात्र 12 ते 15 वर्षाची मुलं ही थिनर सारख्या आहारी जात आहेत किंवा ड्रग्स सारखं व्यसन करत आहेत आणि ते प्रमाण मुंबईतल्या अनेक शाळांमध्ये वाढत आहे. जवळच त्याची विक्री देखील होत आहे. याकडे आपण कसं बघतो? मी पालकमंत्री म्हणून आलेल्या पहिल्या दिवशी पोलीस डिपार्टमेंटला हे कळवलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली असं झालं की सातत्याने VIPच्या व्हिजिट्स या मुंबईमध्ये लागलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे माझी जी डिटेल मीटिंग ही कमिशनर पोलीस यांच्याशी व्हायची होती ही अजूनही झालेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे या आठवड्यात कदाचित ती मीटिंग होईल आणि आम्ही असा परिपूर्ण, मी एकदा सांगितलं की मी येत असतो रात्रीच्या वेळेला, उशिरा येतो मी, बऱ्याच वेळेला फ्लाईटने आलो आणि माझ्या घरी मी येत असेल मलबार हिलला, अनेक वेळेला मुलं सिगरेट घेऊन धावताना दिसतात. आता साधी सिगरेट विकायची असेल तर ती सिगरेट, मुळात सिगरेट ओढणं हे जो वाईटच असतं, परंतु ती ड्रग्ज असलेली सिगरेट असेल तर त्याच्यासारखा दुसरा क्राईम नाही. मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की मला असं सांगण्यात आलं की जर मायनर क्वांटिटी मिळाली ड्रग्सची तर मग त्याला फारशी शिक्षा नाही आहे, त्यांना माफ केलं जातं. परंतु मी अशा पालकमंत्री म्हणून सूचना केलेल्या आहेत की मायनर असलं तरी तुम्ही अटक केली पाहिजे. अटक केली की घरच्या लोकांना कळतं, भले त्याला तुम्ही तुरुंगात ठेवू नका, परंतु घरच्या लोकांना हे रिअलाईज झालं पाहिजे की दुसऱ्या वेळेला आपला मुलगा तुरुंगात जाणार आणि त्यावेळेला ते सुद्धा त्याच्यावर कंट्रोल करायला लागणार. शेवटी मुलांवर कंट्रोल कोणी करायचं असतं? पालकांनी. आज पालकांना वेळ नाही आहे आणि म्हणून या बाबतीत मी अतिशय स्ट्रिक्ट आहे. ही मोहीम मुंबईमध्ये राबवली जाणार आणि अत्यंत कडकपणे राबवली जाणार, हे मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून आपल्याला निश्चितपणे प्रफुल्ल पटेल यांनी माजी राज्यपालांचं कौतुक केलेलं आहे. ते असं म्हटले की त्यांचं मन स्वच्छ आणि स्पष्ट होतं आणि काम करण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा आणि उमेद होती. प्रफुल्ल पटेलांकडनं त्यांचं कौतुक. एक गोष्ट अशी आहे, काल आम्ही ज्या वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा हल्ली महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होतो, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. महाराष्ट्रामध्ये एखादा मनुष्य चुकला तर त्याला माफ करण्या एवढं मोठं मन हे महाराष्ट्राचं नेहमीच राहिलेलं आहे. तुम्ही राज्यपाल महोदयांच्या संदर्भात बघा की कुठलेही राज्यपाल आजपर्यंत गडकिल्ल्यावर गेले नाहीत.
शिवनेरी किल्ला ते स्वतः चालत गेले. म्हणजे त्यांना छत्रपतींच्याबद्दल आदर असल्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर असल्याशिवाय ते गेले नाहीत. बोलताना चुकले तर ते मुळातच आपल्या भाषेतले नाही आहेत, ते हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे अनेक वेळा बोलताना चूक होऊ शकते. आणि दुसरी एक चूक मला अशी वाटते की आपण मोठ्या माणसांच्या चुका काढू शकत नाही, परंतु राज्यपाल महोदय वगैरे ह्यांचं भाषण तयार करून दिलेलं असतं त्यांच्या डिपार्टमेंटने, सचिवालयाने, आणि नेहमी त्यांनी वाचायचं असं हा प्रोटोकॉल आहे. हे आमचे जे राज्यपाल होते ते शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे ते अत्यंत ब्रिलियंट आहेत. त्याच्यामुळे ते डायरेक्टली भाषण करायचे. आणि ते डायरेक्ट भाषण करणं बऱ्याच वेळेला एवढ्या चांगल्या माणसाला तो एक डिसॲडव्हान्टेज ठरला. त्यांना बोलायचं कुठल्या दृष्टीने असेल आणि ते बोलले काय याच्यामध्ये नेमका फरक व्हायला लागला. आणि त्याच्यामुळे हे सगळे गैरसमज निर्माण झाले. परंतु ज्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक दोन वक्तव्यामुळे महाराष्ट्रातली जनता दुखवली गेलेली आहे, तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यांचा काही केंद्र शासनाने राजीनामा मागितलेला नव्हता. सरकारच्या भावना त्या पर्टिक्युलर विषयाच्या संदर्भात आम्ही केंद्र शासनाला कळवलेल्या होत्या. म्हणजे काय आमच्या भावना प्रक्षुब्ध नसतात असं बिलकुल नाही, परंतु ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. ते एक सदहृदय, मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे की शिक्षण मंत्री म्हणून मला ते एवढा मान द्यायचे की त्यांना ते स्वतः शिक्षक होते आणि ते म्हणजे अतिशय म्हणजे निर्मळ मन जे त्यांनी म्हटलं. आता मी असं म्हणायला गेलो तर उद्या ह्याचं सुद्धा राजकारण होऊ शकतं, माझ्यावर ॲलिगेशन होऊ शकतात. कारण काही लोक अशी आहेत की ज्यांना राजकारणाच्या पलीकडे काही दिसतच नाही. एखादी गोष्ट पेटवायची आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, याच्यातली आम्ही लोक नाही. आम्ही दिवसरात्र काम करतो. तुम्ही आता सुद्धा बघितलेलं असेल, इथं आल्यानंतर माझ्या सकाळी 7 वाजल्यापासून लोक आलेले असतात. मी प्रत्येकाला भेटतो, त्यांची कामं करतो. कामं करणं ही आमची परंपरा आहे. आणि काल रात्री 3 वाजेपर्यंत 3-3:30पर्यंत मी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर होतो, इतर काही गोष्टींची चर्चा करत. मुख्यमंत्री कदाचित 5-6ला झोपले असते, 5ला झोपले असते. मी इथं आल्यानंतर माझी परत देवाची प्रार्थना असते. मी स्वतःच 5-4:30-5ला झोपलो. आणि त्याच्यामुळे आम्ही काम करणारी लोक आहोत. काम करणाऱ्या माणसावर टीका करणं सोपं असतं. एखादा छोटासा विषय चुकला तरी टीका करू शकतात, परंतु तुम्ही सहानुभूतीवर जगणारी लोक आहात. आणि सहानुभूतीवर जगणं हे कधीही राज्याच्या हिताचं नसतं. मी प्रत्येकाला सांगतो, महाराष्ट्राच्या राज्याच्या सगळ्या जनतेला सांगतो, कुठला विषय कुठेपर्यंत आणायचा. तुम्हाला राज्याचे विषय नाहीत का? आपली सत्ता गेली आणि ते एक टुनटुणं घेऊन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहणार. कुठला न्याय आहे हा? तुम्ही म्हणजे सर्वस्व आहे का महाराष्ट्राचं? महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत, इथल्या इंडस्ट्रीजचे प्रश्न आहेत. इंडस्ट्रीजना त्रास देणारी लोक आहेत, त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्हाला केला पाहिजे. तर इंडस्ट्रीज इथे येणार. मुलांचे प्रश्न आहेत, मुलांचे शिकवण्याचे प्रश्न आहेत. आम्ही प्रत्येक प्रश्नासाठी दिवसरात्र काम करतो. तुम्हाला दुसरं काहीच नाही आहे. आणि कोण सांगतं की पैसे घेऊन राजकारण होतं म्हणून? आणि ह्या गोष्टी सांगायच्या, त्याला आम्ही तुमच्यावर सुद्धा दाखवू ना काय असतं ते. हे बघा, असं आहे की ज्यांच्याबद्दल आदर आपण बाळगतो त्या लोकांनी आदर घ्यायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि नाहीतर एक वेळ अशी येते की लोक कंटाळतात ह्या गोष्टींना. किती वेळा घाणेरडं बोलायला लागतं, ह्याला सुद्धा मर्यादा असतात. आणि म्हणून मी आज सुद्धा सांगतो की आमची कमिटमेंट कशाशी आहे? आमची कमिटमेंट ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहे. तुम्हाला एखादा प्लॉट दिला, वरळीच्या प्लॉटची किंमत किती होती? 1200 कोटी रुपये. तुम्ही त्याच्यावर काय डिझाईन केलं? ॲक्वेरियम. आणि ते सुद्धा ग्राउंडमध्ये नाही घातलं. ॲक्वेरियम ग्राउंडच्या वर 2 फ्लोअरमध्ये ॲक्वेरियम तुम्ही डिझाईन करता. म्हणजे ही तुमची महाराष्ट्राच्याबद्दल आपुलकी आहे का? तिथं मोठं सेंटर होऊ शकलं असतं, इंटरनॅशनल सेंटर होऊ शकलं असतं. आता नवीन गव्हर्नमेंटने. आणि ॲक्वेरियम ही गरज नाही आहे का? मी काल राणीच्या बागेमध्ये गेलो होतो, मी स्वतः फिरलो. त्या ठिकाणी आम्हाला नवीन प्लॉट मिळतोय. मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मुंबईची मीटिंग लावणार आहे. त्याच्या बेसमेंटमध्ये छान ॲक्वेरियम होऊ शकतो, मोठाच्या मोठा. आणि छोटासा, हे सुद्धा ॲप्रिशिएट केलं पाहिजे की तिथं पेंग्विन आहेत म्हणून. पण ते केवढं छोटं एन्क्लोजर आहे तुम्ही बघा ना, केवढं तरी मोठं. म्हणजे अशा थंड हवेमध्ये जगणारे कितीतरी फिशेस असतात. त्याचं एक स्पेशल ॲक्वेरियम त्याच्या बेसमेंटमध्ये होऊ शकतं. राणीची बाग नवीन डेव्हलप करताना नवीन पोर्शन जो मफतलालकडून मिळालेला आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला विचार करत असतो जनतेचा, जनतेच्या पैशाचा, मुंबईमध्ये असलेल्या लिमिटेड जागेचा. आणि ते करून आम्ही काम करत असतो. आणि त्याच्यामुळे अनेक लोक असे असतात की त्यांना देवाने दिलेलं असतं, ते राजपुत्रासारखे जन्माला आलेले असतात. खोटे आरोप करत फिरणं हे अतिशय सोपं असतं. म्हणजे ज्यावेळेला हे तुमच्याकडे बोट दाखवलं जाणार त्यावेळेला तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर द्यायला लागेल. हे लक्षात ठेवा. लोकांची दिशाभूल करताय तुम्ही. माझ्यासारखा मनुष्य जो आपली 3-3 पिढ्यांची श्रीमंती सोडून राजकारणामध्ये उतरलेला आहे, आमच्या प्रॉपर्टीज कमी होतात, मग आम्हाला त्याचं सुद्धा आहे ना. मी असा एकमेव आमदार आहे की
ज्याच्या प्रॉपर्टीज कमी झालेल्या आहेत. मग तुम्ही असे ॲलिगेशन कसे करू शकता? अशी ॲलिगेशन करताना विचार करा की त्या लोकांनी किती वर्ष काम केलं आहे. 60-60, 70, 50 अनेक आमदारांनी 40-40, 50 वर्ष काम करायचं आहे आणि आयुष्यामध्ये कधी विकले गेले असते तर पूर्वी विकले गेले असते ना. पैसा काय NCPकडे कमी आहे का? काँग्रेसकडे कमी आहे का? मग तुम्ही कोणावर आरोप करता विकत घेण्याचे? आम्ही सगळ्यांना बघितलेलं आहे. मी तर पर्सनली काँग्रेसचा अध्यक्ष होतो जिल्ह्याचा, राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. इन अँड आऊट मी सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या जवळचा होतो. इन अँड आऊट आम्ही पॉलिटिक्स बघितलेलं आहे ना. काय सांगत फिरतात नाही? कसला ड्रामा महाराष्ट्रामध्ये चालू आहे? आधी बंद करा, आधी लोकांसाठी काम करायला शिका. ज्याला ईश्वराने तुम्हाला संधी दिली काम करायची, साधं तुम्ही कार्यालयामध्ये जात नव्हता स्वतःच्या, तिथलं 7व्या मजल्यावरचा CCTVचं फुटेज तुम्ही काढलं पाहिजे पत्रकाराने आणि सांगितलं पाहिजे की हे साधे आपल्या कार्यालयामध्ये येत नव्हते. टोटल त्यांचा काळ काढला तर 15 दिवस गेले नसतील 2 वर्षामध्ये किंवा 1 महिना गेले नसतील 2.5 वर्षामध्ये स्वतःच्या कार्यालयामध्ये. ते जनतेला काय नाही देणार? सर्वसामान्य जनतेला तर भेटलेच नाहीत. ते आपल्या ह्याला भेटत नव्हते शाखा प्रमुखांना. आता प्रत्येक शाखामध्ये का फिरताय तुम्ही? तुम्ही काय केलं 2.5 वर्षामध्ये हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा आणि नंतर ती भाषणं करा. खोटं का सांगताय महाराष्ट्रातल्या जनतेला? लोक अशीच बाहेर जातात का? तुम्ही ज्याला त्यांचा अपमान करता त्यावेळेला लोक दुखावून बाहेर जातात. आमदार स्वतःचं काम घेऊन येत नाही तुम्हाला भेटायला. 4-4 महिने तुमच्या मागे धावायचं का लोकांनी? ही पद्धत असते का राजकारणामध्ये? आणि असे बेजबाबदार तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजेत का? हा सुद्धा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे असं मला वाटतं. वाद झालेला आहे. संजय राऊत असं म्हणतायत की उद्योगधंदे तुम्ही पळवलात, आता राज्यातले देव आणि देवळं पण पळवायला लागले. सर, कल इंडियन एक्सप्रेस में एक इश्तिहार आसाम गवर्नमेंट की तरफ से छापा गया. भीमा शंकर जो हमारे महाराष्ट्र के पुणे में स्थित है, ज्योतिर्लिंग पैकी है, वो वहां पर दिखाया गया. उसको लेकर विवाद है. आज सुप्रिया सुळे और कई नेता जो उस पर ट्वीट कर आप लोगों पर निशाना साध रहे आपकी सरकार. देखिए, मैंने पहले ही बोला है, ये इश्यूज बनाते हैं और इश्यूज पे वो ये करते हैं, मतलब राज करते हैं. ये कल्चर है क्या? ये इनको आदरणीय पवार साहब ने सिखाया था क्या? मुझे पवार साहब के बारे में इतना ये है, आदर है कि पवार साहब हमेशा पॉजिटिव रहे हैं. कभी भी उनके मुंह से ऐसे वाली स्टेटमेंट देखिए. और जो लोग उनका विरासत बोलते हैं, हम तो सुप्रिया ताई को ताई बोलते हैं. मैं जैसे मेरी बड़ी बहन की जितनी इज्जत करता हूँ उतनी सुप्रिया ताई की करता हूँ. लेकिन ये क्या है, किसी ने ट्वीट कर दिया तो असम में भी बहुत सारे मंदिर हैं, एक का नाम भीमा शंकर भी हो सकता है. लेकिन महाराष्ट्र की ये परंपरा रही है कि सबसे ज़्यादा ज्योतिर्लिंग महाराष्ट्र में है. ये महाराष्ट्र की परंपरा है. तो हमें इसके बारे में अभिमान है. कुछ भी बोलेंगे, हर चीज़ को लाके हम पे चिपका देंगे, ये कहाँ का न्याय है? क्या बोलते हैं राउत? ही इज़ अ रिस्पॉन्सिबल पर्सन, यू आर ए स्पोक्स पर्सन. आप क्या बोल से, आपसे लोग क्या सीखेंगे? मैं स्कूल एजुकेशन का मिनिस्टर हूँ, कल बच्चे आपसे क्या सीखेंगे? यही सिखाएंगे क्या? मैं जब एजुकेशन के बारे में सोचता हूँ तो भारत की परंपरा के बारे में बोलता हूँ. मैंने अपने डिपार्टमेंट को बोला है कि जो मराठों का इतिहास है, मराठों का इतिहास, मराठी जो शूर सरदार थे हमारे, उसके इतिहास के बारे में लोगों को पता चलना चाहिए. जिन्होंने औरंगजेब को यहाँ से निकाल दिया, जिन्होंने देश की सरहद की रक्षा करने के लिए मुगल बादशाहों को, मराठों को बुलाना पड़ा, क्योंकि किसी में इसमें हिम्मत नहीं थी कि जो अफगान के साथ लड़े वहाँ पे. तो एक बलिदान है जो मराठों ने दिया है. और मराठों का राज, हमारे जो शूर मराठा सरदार है, मैं मराठों का बोल रहा हूँ, मतलब वो मराठी स्पीकिंग है, तो ये कम्युनिटी से रिलेट नहीं करता है, वो शूर मराठी सरदारों से रिलेट करता है. पूरा तंजावर से लेके अटक तक, पंजाब तक उन्होंने राज किया है. छोटे छोटे संस्थान जाके देखिए, वहाँ पे भी ये राज था और ये पढ़ाया नहीं जाता हमारे किताबों में. तो मैंने बोला कि इसका पूरा संशोधन आप करो कि क्या है महाराष्ट्र की हिस्ट्री. जो हिस्ट्री इतनी बड़ी है कि इससे प्रेरणा मिलेगी पूरे भारतवर्ष को. जब वियतनाम के प्रेसिडेंट, उन्होंने जब वियतनाम का युद्ध जीता था और वो एज ए स्टेट गेस्ट आ गए भारत में, तो उनकी जब यहाँ की विजिट ख़त्म हो गई तो उनको पूछा गया कि आपको कहाँ जाना है, तो उन्होंने बोला मुझे रायगढ़ जाना है. वहाँ पे वो रायगढ़ में गए और उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के समाधि को नमन किया. तो लोगों ने उनको पूछा कि आपने नमन क्यों किया, तो उन्होंने बोला कि हम जिस तरह से सुपर पावर से लड़े, अमेरिका से लड़े, वो हम गुरिल्ला वॉर हमने उनके साथ किया. और गुरिल्ला वॉर के जनक छत्रपति शिवाजी महाराज है, जिन्होंने कनिमी कावा, एक गुरिल्ला वॉर का मराठी नाम है. तो कितनी बड़ी बात है ये
कब बोला जाता है लोगों को? कितने लोगों के मालूम है कि वियतनाम का प्रेसिडेंट एक सबक लेके, एक शिवाजी महाराज से सीख के उन्होंने अमेरिका जैसे एक महासत्ता को हराया था। ये इतिहास है हमारा। और आप रोज कुछ ना कुछ इश्यूज लेके, छत्रपति शिवाजी महाराज का विजन क्या है आप देखिए ना। और ऐसे वो रहते तो ये नाम भी नहीं यूज कर सकते थे। दावा करण्यात आलेला आहे त्याकडे आपण कसं बघता? कारण विरोधकांनी आता तो मुद्दा उचलून धरलेला त्यांना मुद्दे काही शिल्लक राहिलेले नाही आहे। आपण 2.5 वर्षात काम काय केलं हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडे काय नाही आहे। आज केवळ लोकांची दिशाभूल चाललेली आहे। तुम्ही बघा, ज्याला शिक्षक मतदारसंघाची इलेक्शन होती त्याला काय सांगितलं गेलं की आम्ही जो निर्णय घेतला त्याचा GR काढला गेला नाही, याचा त्यांनी इश्यू केला। बरोबर आहे, GR तुम्ही आचारसंहिता असताना काढू शकत नाही। ज्याला आम्ही GR काढला त्याला त्याचा इफेक्ट 1 जानेवारीपासून दिलेला आहे। हे काम करणाऱ्या लोकांचं मन असतं। मी कधीही तो फेब्रुवारीपासून काढू शकलो असतो, कारण आम्हाला या इश्यूवर शिक्षकांनी आम्हाला मतदान नाही केलं। म्हणून शिक्षक काय माझे शत्रू नाहीत, भले आम्हाला मतदान केलेलं नसेल, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की फसवून मतं घेणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही राहणार असाल तर तुम्ही एक सगळ्यात एज्युकेटेड क्लास आहे। तुम्हाला समजलं पाहिजे की आचारसंहितेमध्ये GR निघू शकत नाही। तुम्हाला समजलं पाहिजे ना। एवढी अपेक्षा तरी मी माझ्या शिक्षकांकडून करू शकलो नाही आणि केवळ ते चुकले म्हणून त्यांच्यावरून रागवत राहिलो तर आमची एवढी कोती मनं नाहीत। आम्ही न्याय देतो आणि न्याय देताना मनापासून देतो। म्हणून मी GR काढत असताना त्याला इफेक्ट 1 महिन्याच्या अगोदरचा दिला। तिथं राग धरला नाही की हेच लोक आमच्या विरोधात गेली। विरोध करणं त्यांचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे। आम्हालाच मतदान करा, मी कंपल्शन करू शकत नाही, पण केलेल्या कामांचं ॲप्रिसिएशन हे झालं पाहिजे आणि ते महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे। कारण आम्ही केवळ शिक्षकांसाठी निर्णय घेतलेले नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, आम्ही कामगारांसाठी निर्णय घेतले, ज्या ठिकाणी बँकांमध्ये लोकांच्या ठेवी अडकलेल्या होत्या त्यांच्यासाठी निर्णय घेतले, भूविकास बँकेचे कर्मचारी सगळ्या लाभांपासून वंचित होते त्यांना आम्ही न्याय दिलेला आहे। म्हणजे किती काम करायचं आणि हे करून कुठला तरी एक इश्यू उचलायचा आणि त्यांनी आम्हाला बदनाम करायचं। काल टेस्टी बेबी म्हणाले ह्याला आमच्या मुख्यमंत्र्यांना, ते अरे ते तुमचे बाबा आहेत, म्हणजे बेबी म्हणू नका त्यांना, बाबा आहेत, तुम्हाला त्याने हाकलून दिलं असं। म्हणजे अजिबात बघितलं नाही। संजय राऊतना नोव्हेअर करून टाकलं, सगळ्यांना नोव्हेअर करून दाखवलं, ज्याला त्यांच्या स्वाभिमानाला तुम्ही धक्का दिला। तुमची शिवसेनेमधले युवा सेनेची लोक आमच्यावर पाळ ठेवणार, आमच्या मागे गाड्या लावणार आणि मग ज्याला आम्ही बाजूला जातो त्याला आम्हाला खोके म्हणून हिणवणार। आमचा स्वाभिमान हा एवढा जाज्वल्य आहे, तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्याची प्रचिती दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। काय हिंमत होती त्या 20-20, 22-22 वर्षांच्या मुलांची, आमच्या मागे गाड्या लावतात, आम्ही राहिलेल्या रूमभोवती पहारा देतात, आमदारांना कसं मतदान करायचं ते शिकवणार। कुठला न्याय आहे? आणि परत हे खोके म्हणून सांगून त्यांचे नेते ज्यांनी कधी आपल्या ऑफिसमध्ये गेले नाहीत ते खोके म्हणत महाराष्ट्रावर फिरणार। आम्हाला दाखवायला लागेल ना, उद्या ज्यावेळेला आमच्या संयमाचा बांध तुटेल ना त्यावेळेला महाराष्ट्राच्या समोर खरं काय ते येईल आणि त्यावेळेला तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। सर, कल उद्धव ठाकरे बुरा समाज के जो धर्मगुरु है मोदी जी के जाने के बाद कल उन्होंने भी मुलाकात की है। इसके पहले जब मोदी जी गए थे तो उस पर उन्होंने निशाना साधा था कि चुनाव आ गए इसलिए नहीं, यही जो एटीट्यूड है ना, ये एटीट्यूड लोगों को समझना चाहिए कि ये क्या कर रहे हैं। इनको वोट के सिवाय अपने पद के सिवाय कुछ भी नहीं दिख रहा है। शिवसेना एक ऐसी पार्टी थी कि जो चाहे सत्ता में नहीं रहे उसकी एक वैल्यू थी। आज सत्ता के पीछे भागते भागते उन्होंने वो वैल्यू ख़त्म कर दी, इसीलिए लोग अलग हो गए। और मैं कल रात को CM साहब के साथ था तो रात को 1:30-2 बजे कितने सारे नगर सेवक, कितने सारे शिवसेना के पदाधिकारी रात को 3 बजे भी वेट कर रहे थे। 2:30 बजे उनका प्रवेश हो गया, आपने शायद देखा होगा, 2-2:30 बजे। तब तक मुख्यमंत्री भी जागते हैं और मुख्यमंत्री के साथ जाने वाले लोग भी ये करते हैं। ये कौन रह गए इनके साथ कि जिनको ये फंसा रहे हैं? वो शिवसैनिक जिसको ये नहीं बोल रहे कि हम लोग बाबा साहब के विचार से अलग हो गए। आज हमें हिंदुत्व भी एक बार में उन्होंने पूरे 2.5 साल में हिंदू हृदय सम्राट नहीं बोला। क्यों नहीं बोला? क्योंकि आपको कांग्रेस और राष्ट्रवादी का साथ चाहिए। हम तो बोलते हैं ना हिंदू हृदय सम्राट, वो तो उनका एक मान है पूरे भारतवर्ष में। क्यों मान है? उसके लिए उन्होंने ये काम करके दिखाया है।
ऐसे नहीं था कि पहले से वो हिंदुत्व पे काम कर रहे थे। पहले उन्होंने मुद्दा उठाया था मराठी लोगों का। 2.5 साल तक ये सत्ता में रहे। मराठी सब जो यहाँ पे रीडेवलपमेंट में बाहर हो गए थे मुंबई से, वो मुंबई से बाहर फेंके गए। हमारी गवर्नमेंट ने पहला एफर्ट किया है, शिंदे साहब ने पहला एफर्ट किया है कि वो मराठी लोग वापस आ जाए। इन्होंने क्या डिसीजन लिया था मेरे मराठी भाषा के बारे में कि मराठी भाषा के 4 महत्वपूर्ण विभाग है, ये चारों विभाग नई मुंबई में जाएंगे। कहाँ का नए है? मुंबई का हार्ट मराठी है, तो उनको मैंने वो निर्णय कैंसिल कर दिया। सब ऑफिसेज मराठी के मुंबई में ही रहेंगे। ये हमारे मराठी के बारे में हमारी आत्मीयता है। गिरगांव में देखिए, वहाँ के लोग हैं, पूरे मराठी लोग वहाँ पे रहते हैं। वो चलते हुए जाते थे 3-3, 4-4 किलोमीटर। मैं जब पालक मंत्री बना तो उनके लिए मैंने प्लेटफॉर्म पे टिकट घर बना दिया 6 दिनों में। मैंने कभी वहाँ पे बोर्ड भी नहीं लगाया कि मैंने ये किया है, लेकिन उनको आज 4 किलोमीटर 2-4 किलोमीटर चलना नहीं पड़ता, वो सीधा जा सकते हैं वो चरनी रोड स्टेशन में। तो इसको काम करना, इसको लोगों के बारे में एक आत्मीयता होना बोलते हैं, वो आत्मीयता रखिए। कितने साल उन भावनाओं पे आप राज करेंगे, इसको भी एक लिमिट है। और मोदी जी के साथ वो कंपेयर ही नहीं कर सकते, क्योंकि देखिए मोदी साहब ने क्या बोला कि दांडी का जो सत्याग्रह था, जब महात्मा जी वहाँ गए तो उनके जो उस वक्त के मुखिया थे, उनका बंगलो था सी फेसिंग, उन्होंने वो महात्मा जी को रहने के लिए दिया। और बाद में जब मोदी साहब सीएम बने गुजरात के, तो उन्होंने बोला कि यहाँ पे महात्मा गांधी जी का एक स्मारक बनाएंगे। 1 मिनट का भी देर उन्होंने नहीं लगाई, उन्होंने वो डोनेट कर दिया उस स्मारक के लिए। तो इससे बोलते हैं अपने देश के प्रति सम्मान होना, देश का आदर होना, महात्मा जी के लिए आदर होना, और आप उसी पे क्रिटिसाइज करते हैं। तो ये उद्धव साहब की कौन उनको गाइड कर रहा है मुझे मालूम नहीं। उद्धव साहब के लिए मेरे दिल में बहुत सारी इज्जत है, लेकिन उनके जो एडवाइज़र है इतने बुरे हैं कि अगर ये लोगों की समझ में आएगा कि मोदी साहब की उनके साथ इंटीमेसी क्यों है, उस दिन आपको उनका भाषण सुनना था, वो बॉटम ऑफ द हार्ट से बोल रहे थे कि ये है, ये है, ये है। तो एक अलग व्यक्तिमत्व है जिन्होंने भारत को इस ऊंचाई पे पहुंचाया है, और आप उन पे ही क्रिटिसाइज करते रहेंगे। आप अपने आप को छोटा बना रहे हैं उनको क्रिटिसाइज करके, ऐसे मुझे लगता है। तो मैं उनके बारे में कुछ नहीं बोलूँगा, लेकिन ये गलत है। सिर्फ होटो के लिए कुछ बात कीजिए। उद्धव ठाकरे बोहरा समाजाच्या ज्या दिवशी उद्घाटन झालं पंतप्रधानांच्या हस्ते, तिथे काल गेल्याचं बघायला मिळालं, सोबत आदित्य ठाकरे देखील होते। एक गोष्ट अशी आहे की मतासाठी ते काहीही करू शकतात, हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे। कालपर्यंत बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला गेला म्हणून तुम्ही प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांच्यावर टीका केली, आणि तुम्ही मोदी साहेबांचं भाषण ऐकायला पाहिजे होतं। त्यांनी काय सांगितलं की दांडीच्या सत्याग्रहाला ज्याला महात्मा गांधी गेले त्याला बोहरा समाजाच्या धर्मगुरूने स्वतःचा समुद्राच्या कानावर असलेल्या बंगल्यामध्ये त्यांची राहायची व्यवस्था केली। आणि ज्या वेळेला मोदी साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी आम्ही महात्मा गांधींच्या आठवणी प्रित्यर्थ आणि दांडी यात्रेच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी म्युझियम बनवूया, 1 मिनिटाचा विचार न करता समुद्राच्या किनाऱ्यावरचा आलिशान बंगला हा त्यांनी त्या ट्रस्टला डोनेट करून टाकला। याला माणुसकी म्हणतात, जी धर्माच्या पलीकडे आहे। आणि मोदीजी कुठल्या धर्माच्या विरुद्ध आहेत, हा जो प्रचार भारतामध्ये केला जातो तोच मुळात चुकीचा आहे। धर्म हे धर्म असतात आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचं आचरण करावं, परंतु तो धर्म राजकारणामध्ये आणून त्याच्यावर राजकारण करणं आणि त्याच्याकडे व्होट बँक म्हणून बघणं हे चुकीचं आहे। काँग्रेसने आजपर्यंत व्होट बँक म्हणून बघितलं, मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून बघितलं, दलित समाजाकडे व्होट बँक म्हणून बघितलं, आणि म्हणून हे समाज काँग्रेसपासून लांब गेले, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। म्हणून सगळी लोक असतात, प्रत्येकाला आपापला धर्म असतो, या सर्व धर्मांना आपण त्यांचा मान राखला पाहिजे, परंतु ॲट द सेम टाईम धर्माच्या नावाचा उपयोग हा लोकांना भडकवण्यासाठी होता कामा नये। देशामध्ये शांतता राहिली पाहिजे, हा विचार घेऊन मोदी साहेब पुढे गेले। म्हणून मुस्लिम राष्ट्रांची सगळ्यात चांगले संबंध हे मोदी साहेबांच्या काळामध्ये आपले तयार झाले, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगाचं नेतृत्व ज्याला भारताकडे येतं त्याचा अभिमान तरी ठेवा, कुठल्या पातळीवर जाऊन टीका करणार आणि राऊतने मोदी साहेबांच्याबद्दल बोलणं याच्यासारखं दुर्दैवी बाब राजकारणामध्ये दुसरी नाही, असं मला स्वतःला वाटतं। थँक्यू।